नमस्कार, मी रोहित. सकाळी लवकर उठून निघालो होतो क्रिकेट खेळायला. मग पटापट रेडी होऊन बाहेर पडलो होतो. बाहेर पूर्ण काळोख होता कारण सकाळचे 6 वाजले होते. बाहेर अजून चांदोबाचं दर्शन होत होतं. बाहेर पडल्यावर बघतो ते हे काहीतरी नवीनच बघायला मिळालं. मग पुढे येऊन बघतो ते ह्या डोगेश भाऊंचं काहीतरी वेगळंच चाललेलं. एक 10 मिनिटाच्या अंतरानंतर आपण येऊन पोहोचलो होतो दातिली स्टेशनला. पुढे जाऊन आपल्याला किरण भाऊ भेटला आणि मग त्याच्यासोबत आपण ग्राउंड वरती गेलो. आपली सगळी मंडळी इकडे आलेली. काही स्टंप टोकत होते, काही शिकोटी घेत होते. मग त्यांच्यावर थोडी गप्पा गोष्टी की समोरून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन बघत बघत मग आम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पहिली मॅच हरल्यानंतर या दोघांकडून थोडे लेक्चर ऐकावं लागले आणि मग परत दुसऱ्या मॅचला सुरुवात केली. दुसरी मॅच कशी तरी जिंकलेली आणि त्यात मग सूर्यदेवाचं आगमन झालेलं डोक्यावरती. 2-3 तास क्रिकेट खेळल्यानंतर 1 तास हा बॉल शोधण्यातच जातो आमचा. शेवटपर्यंत आपल्याला बॉल काही भेटलाच नाही आणि बॉलच्या नादात सूरजचा भेटला चष्मा, तो घेऊन नाचून दाखवला. खेळून मारण्याची भूक लागली आणि मग सूरज बोलला चल वडापाव मी देतो. वडापाव खाण्यासाठी आम्ही आलो होतो बेडेकर नगरच्या म्हात्री चायनीजच्या बाजूलाच नवीन ओपन झालेला वडापावचा स्टॉल आणि ते वडापाव एक नंबर असतात, एकदा ट्राय करा. संडे असल्या कारणाने काही ना काहीतरी काम चालूच असतं आमच्या चाळीत आणि ही 26 जानेवारीची तयारी होती. भर उन्हात मस्तपैकी हे दोघं पतंग उडवत बसलेले आणि आमची गँग पण निघाली होती क्रिकेट खेळायला आणि तसे आता मेंबर वेगवेगळे होते. पटरी क्रॉस करून बघतो तर काय मैदान नुसतं क्रिकेटपटूंनी भरलेलं. आज संडे होता त्यामुळे एक पण मैदान खाली भेटणार नव्हतं आणि त्याच्याच बाजूला ही टुर्नामेंट चालू होती आणि आपल्या टुर्नामेंटचा लाईव्ह टेलिकास्ट करत होता आपला अक्षय भाऊ. आम्ही जायच्या आधी लहान मुलांनी ऑलरेडी मैदानाचा ताबा घेतलेला. मग त्यांची मॅच संपल्यानंतर आम्ही आमची मॅच सुरू केली. घरी आल्यानंतर आणि सोबत थोडी मस्ती केली आणि मग परत गेलो ऑफिसमध्ये येऊन बघतो तर सगळी गँग आली आणि मग त्यांच्यासोबत थोडा टाइमपास केला. तर असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया का नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.